मी त्यांचा खंदा कार्यकर्ता आहे, मी त्यांच्या सोबत आहे, मी ते माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. आजही ती परिस्थिती तशीच आहे. पण हे काम करत असताना अनेक नेते मंडळींच्याकडं माझं काम चुकीचं आहे अशा पद्धतीच्या काही संदेश यायचे आणि ते संदेश ते माझ्या नेत्यांच्यापर्यंत पोचायचे. मग काही वेळेला काय केलं की आता आपण मार्केट कमिटीमध्ये काम चालू केलेलं आहे रस्त्याचं. मी चेअरमन झाल्यानंतर मी सांगितलेलं होतं 30 टन 35 टन 40 टन वजनाच्या गाड्या त्या ठिकाणी येतात. पावसाळ्यामध्ये मार्केट हे निम्म काळवाट आहे, निम्म बुरुंबी जागा आहे. अशा परिस्थितीमध्ये गाडी अडकली तर सगळे व्यापारी आमच्या दारात यायचे. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की हे सगळं मार्केटचे रस्ते एकदा आम्ही तुम्हाला करून देतो. प्रशासक असताना सुद्धा आम्ही जवळपास 14 कोटीच्या मी माझ्या आतनं ठेवी ठेवल्या. KP साहेब अध्यक्ष, मी उपाध्यक्ष असताना एवढ्या मोठ्या ठेवी ठेवल्या. आज जवळजवळ 20 कोटीच्या ठेवी आहेत. आणि ठेवी ठेवून जर मार्केट कमिटीचं जर काय होत नसेल तर त्याच्यापेक्षा तिथला विकास केलेला काय वाईट आहे. म्हणून आम्ही तो संकल्प केला आणि तो निश्चितपणानं ते टेंडर मंजूर करून घेऊन सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेऊन त्या कामाची सुरुवात केली. तर त्यांना काही लोकांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये 3.5 कोटीचा भ्रष्टाचार सूर्यकांत पाटलांनी केला असं वाटलं. मी कुणाचं नाव नाही घेणार, ह्यांनी एवढा भ्रष्टाचार केला. आज रस्त्याचं काम चालू आहे, अजून त्याचं बिल निघालेलं नाही. त्याचे जे काय असेल ते ऑफिशियली प्रोटोकॉल काय असेल तो त्या जे काम घेणाऱ्या माणसांनी दिला आहे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये गैरकारभार नाही आणि ऑडिट चालू आहे, त्याच्यामध्ये आमच्यावरती कुठला दोष नाही. असं असताना जर एखादं गोष्ट माझ्यासारख्या माणसाला तुम्ही 100-200 लोकांच्या मध्ये मला जर कुणी बोलली तर ते माझ्या जिवारी किती लागल. आणि एवढा पैसा जर मला मिळाला असता तर मग कशाला मग आता मी एवढं टेंडर 5-5.5 कोटीचं आणि भ्रष्टाचार 3.5 कोटीचा, म्हणजे मस्त 3 फूट उंच रिडकू 7 फूट उंच असा प्रकार जर त्या ठिकाणी होत असेल तर त्याला काय अर्थ आहे. आणि मग ह्या गोष्टीची शहानिशा व्हायला पाहिजे होती, ह्या गोष्टी पडताळून बघायला पाहिजे होत्या. नेते मंडळींना अधिकार आहे, नेते मंडळींनीच आम्हाला त्या ठिकाणी पाठवलेलं असते. जिल्ह्यातले जेवढे नेते आहेत, म्हणजे मुश्रीफ साहेब असतील, कोरे साहेब असतील, बंटी साहेब असतील, सावकर साहेब, आपले KP साहेब असतील, EY साहेब असतील, मानसिंगराव गायकवाड साहेब असतील, जेवढे नेते आहेत त्या सगळ्या नेते मंडळींच्या माध्यमातून आम्ही तिथं निवडून आलोय. आणि तिथलं काम कुणी घेतलंय? माझ्यातल्या ठराविक 9 ते 10 संचालकांनीच काम घेतलेलं आहे. मी नाही काम घेतलेलं, मी चेअरमन आहे, मी त्या ठिकाणचा एक प्रमुख माणूस आहे. मी काम घेण्यासाठी तिथं नाही आहे. साहेब माझं पोरगं सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे, पण मी त्या माझ्या मार्केट कमिटीत कधी बघायला सुद्धा माझ्याकडे ते आलेलं नाही. सिव्हिल इंजिनियर असून तो म्हशीचा गोटा सांभाळतोय, म्हणजे ही माझी परिस्थिती आहे. पण त्याला मला काय त्याच्यातली कुठलीही गोष्ट माझी आवडीची आहे आणि माझ्यासाठी केलंय अशातला भाग नाही आहे. आणि जे संचालक ज्या ठिकाणी येतात ते काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही बाकीच्या गोष्टी आहेत. पण त्यांना वाटलं असेल की दादा हे काहीतरी करा, खरं तुम्ही आम्हाला काम द्या. मी म्हटलं घ्या जावा, कुणाला तुम्हाला दिले तर सारखंच आणि कुणाला दिले तर सारखंच. काम चांगले दर्जेदार होऊन दे ह्या पद्धतीने आम्ही उभा राहून काम सुद्धा करून घेतोय आणि चांगले रस्ते होणार आहेत. सगळं होत असताना सुद्धा एखादं काम झालेलं नसताना सुद्धा झालं म्हणून सांगायचं. एखाद्या कामाची मला काही वेळेला फोन येतात आमचा. आता ह्यांनी परवा मला फोन केलेला होता की अमुक जागेचा काही व्यवहार झाला का. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिनियमामध्येच असं आहे की कोणतीही जागा विकायचीच नाही. एखादी मोकळा भूखंड असेल तर त्या ठिकाणी काहीतरी जर व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून जर फायदा होत असेल तर ते भाडे तत्वावरती देता येते. पण विकायचा कायदा हा मार्केट कमिटीमध्ये नाही आहे. असे कुठल्याही प्रकारचा विक्रीचा व्यवहार आजपर्यंत कधी केलेला नाही. बाकीच्या कुठल्या गोष्टी काय विक्री करताच येत नाही. भाडे तत्वावर एखादी गोष्ट देता येते. मग असं जर काय होत नसेल, आपल्या मनाच्या मर्जीनुसार जर काय होत नसेल तर त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायचं, त्यांच्या नेत्यांनी आमच्या नेत्याला सांगायचं आणि मग त्यांनी म्हणायचं की तुझं काम बरोबर नाही बाळू, हे मला पटत नाही, मी आमका आहे तमका आहे. बरं काय झालं ते सांगा म्हटलं तर ते सांगायचं बी नाही. मग काय मी देवऋषी आहे? मला कसं कळणार की तुमच्या मनात काय आहे ते? तुम्ही मला बोलायला पाहिजे ना. लहानपणापासून मी तुमच्या सोबत आहे, लहानपणापासून. साहेब हे मुस्लिम धर्माचे जरी असतील तरी त्यांनी कधी ते मांडलेलं नाही. आणि ही तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचा अतिगंडाच्या योगावरती आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांचा जन्म आहे. त्यांच्या अतिगंडाची शांती सुद्धा मी स्वतः करतोय. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या मुलाचा वडील त्या ठिकाणी असायला पाहिजे. 26/11ला बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला मी त्या पुण्यामध्ये 11 ब्राह्मणाच्या साक्षीनं मला त्या ठिकाणी वडिलाचा दर्जा देऊन माझ्या हाताला हात लावून होम आणि यज्ञ त्या ठिकाणी 3.5 तासाचा केला. परत 12 वर्षानंतर ते करायचं असते, परत 12 वर्षानंतर सुद्धा केलंय. म्हणजे मी त्यांचं आणि माझं नातं काय आहे, एक जीव असल्यासारखं आहे. मी त्यांना सोडून जाण्यासाठी नाही, पण त्यांच्या कानाला लागणारी लोक जर जी कोण असतील त्यांना जर माझ्या साहेबाबद्दल काय चुकीचं सांगत असतील तर मला ह्या राजकारणात थांबायला म्हणजे इंटरेस्ट नाही. आणि मला एक मुलगा आहे, चांगलं चाललंय आपलं सुखा समाधानानं. थोडा वेळ समाजासाठी दिलेला आहे आतापर्यंत 40-45 वर्षे. उर्वरित आयुष्य माझ्या स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःला जगायसाठी काहीतरी बघतो. आजही माझी बायको
गोट्यात शेण काढते, शिणी लावते आणि त्याच्यानंतर शेतातली भांगलन बिंगलन स्वतः करते. मी असा फार मोठा कुठल्या मोठ्या घराण्यातनं आलेला माणूस नाही आहे. तुमच्या नेत्यांच्या काळात तुम्ही नेमकं काय सांगता? काही जिल्ह्यातल्या काही नेते मंडळी. कोण आहे ते नेते? नाही मी साहेब, मी नाव सांगतो, कारण तिथं एकूण 18 संचालक आहेत. प्रत्येक जण कोण नाही कोणाच्या तरी माध्यमातून आलेला असतोय. मग समोर एक सांगायचं, माघार एक सांगायचं, असं परिस्थिती चालते. आणि त्याच्यात कसं आहे माहिती काय, मला ते काय पण विचारू शकतात. मला त्यांना एवढा विचारायचा अधिकार आहे की ते मला काहीही म्हणू शकतात. त्याच्यापेक्षा पुढचे एखादं उदाहरण सांगू का? राज्यमंत्री होते, 9 खात्याचे मंत्री होते आणि एक तालुका संघ मंडलिक साहेबांच्या ताब्यात होता आणि एक संचालक कमी पडत होता. साहेब, एक संचालक कमी पडत असताना त्या ठिकाणी दूध डेअरीची निवडणूक लागली होती. मला उमेदवारी दिलीच पाहिजे असा मी हट्ट धरून तिथं बसलो होतो आणि सगळीजण म्हटली ह्याला उमेदवारी द्यायची नाही. मी म्हटलं मी निवडून येतो, राजीनामा देतो, पुन्हा मी थांबतो. मला देणार नाही म्हटल्यानंतर माझं तिथं शाब्दिक चकमक झाली आमच्या गावातल्या लोकांच्या बरोबर. ज्याच्या घरात ते जे सदस्यपद होतं त्याला त्याचा राग आला आणि त्याला मी बोलल्यामुळं मला जवळजवळ 100-150 लोकांच्या मध्ये साहेबांनी 5 कानसुलात मारलेला. मी सोडून गेलो का त्यांना? त्याच्यानंतर कधीच गांधी मैदानामध्ये काहीतरी कार्यक्रम होता, त्याच गाडीतून पुन्हा रिटर्न आलो. बिंदू चौकामध्ये आल्यानंतर त्यांना आठवण करून दिली, साहेब म्हणलं ह्या बिंदू चौकामध्ये जाहीर सभा बनवा आणि 5 पायतानं भर सभेत मारा. जर तुम्हाला सोडून गेला तर त्याचा बाप दुसरा म्हणून मी सांगितलेला आहे. आजही मी जरी राजकीय संन्यास घेत असलो त्यांना सोडून मी कुठं जाणार नाही. ते माझं कुटुंब, मी त्यांचा, ते माझे. तुम्ही मग बोलता बोला की माझ्याकडे देखील बऱ्याच गोष्टी तुम्ही बोलावं तर अवघड होईल. काय नेमकं मार्केट कमिटीसाठी बोललो साहेब. जर मार्केट कमिटीच्या प्रेमायसिस मध्ये मुश्रीफ साहेब हा माणूस असा आहे, मार्केट कमिटी मधला 1 इंच सुद्धा जागा त्यांच्या नावावरती कुठेही नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांचा काडी मात्र संबंध नाही. मुश्रीफ साहेब ही व्यक्ती त्या मार्केट कमिटी पासून पूर्णपणे दूर आहे, दूर आहे. काही नाही, जे प्लॉट असतील काय असतील ते कुणाच्या नावावर असतील ते तुम्हाला रेकॉर्ड मागवलं असं तर त्याच्यामध्ये दिसेल कुणाचं आहे काय आहे ते. मी कशाला कुणाचं नाव घेऊ? आणि 40 वर्षापूर्वी काय झालेलं आहे ते मी आज कशाला मी उगाच 6 महिन्यामध्ये पडताळत बसायचं. बघितलंय मी सगळं. म्हणून कसं असतंय, ज्या वेळेला एखादी गोष्ट त्यांनी मला शाळेत घातलेला आहे, मला कुठल्या क्षेत्रात घातलेला आहे, त्याचा अभ्यास ज्या वेळेला ते पूर्णपणे होतोय तो त्यावेळेचा त्या मास्टर होऊ शकतो त्याच्यातला. मी मार्केट कमिटीच्या बाबतीत मला पूर्णपणे तिथली सगळी मास्टर की मला माहिती आहे. मग कोण काय करतोय, कोण काय नाही, कोण कशी परिस्थिती आहे, सगळंच मला माहिती आहे, सगळं. पण समाधानी आहे साहेब मी असा हव्यासलेला किंवा असूसलेला माणूस नाही. एवढी मास्टरी असून कसं 4 पाऊल मागायला घ्यायचंय, काही वेळेला घ्यावं लागते साहेब. सर्वांसाठी का? कुणासाठी? मला स्वतःसाठी घ्यायचं किंवा माझ्या नेत्याला जर काही त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी घ्यायचं. सद्यस्थितीला साहेब नाराज आहेत का असं काही? माझ्या संग ते नाराज होऊन आणि मला सोडून ते कुठं जाणार? माझ्या संगत ते मला सांगा, तुम्ही असं समजू नका की ते मला काहीतरी बोलतील. ते नवीदला सुद्धा बोलतात, ते आबिदला सुद्धा बोलतात, ते साजिदला सुद्धा बोलतात, ते मला सुद्धा बोलतात. मी साखर कारखान्याचा सुद्धा डायरेक्टर आहे त्यांच्या. बाजार समितीमधनं काही संचालकांच्या आर्थिक मागण्या किंवा अर्थपूर्ण व्यवहार तुम्ही पूर्ण करत नाही म्हणून हे सगळं उद्भवलं. साहेब मला आता मी तुम्हाला सांगू का, मी सगळं सोडून चाललो. मला कशाला मारताना, मी जर ह्याच्यात थांबायचं असतो तर त्याच्यामध्ये मी काहीतरी बोललो असतो. त्याच्यापेक्षा आपल्याला काय आता सोडून जाणार आहे तर खरं काय ते सांगू नका. खरंच सांगितलं ना तुम्हाला. मला आता मला जे प्रत्येकानं जाऊन कानाला लागून काहीतरी सांगण्यापेक्षा हे असं झालंय, हे असं झालंय, हे असं झालंय, ते खरं का खोटं हे तपासायच्या अगोदर जर आपल्याला प्रत्येक वेळेला जर बोल येत असेल, आपण न राहायला सांग. राजीनामा दिलाय का? मी मगाशी सांगितलं की गेली 40-42 वर्ष मी राजकारण करतोय. एखाद्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरत बघताना सुद्धा मुहूर्त बघतोय. आता थोड्याच दिवसात, ह्या 4-5 दिवसामध्ये एखादा चांगला दिवस बघतो आणि डायरेक्ट DDR कडे घेऊन राजीनामा देतो. असं काही नाही. चांगल्या दिवसाची आता एवढं सगळं केलं, आयुष्यभर चांगलं केले तर मग आपण त्याला एखादा दिवस चांगल्या दिवसा दिवशी तरी तो राजीनामा दिला ना. एखाद्या गोष्टीचा त्याग करत असताना सुद्धा साहेब दिवस चांगला असावा असं माझं म्हणणं, बाकी काय नाही. मी नाही थांबणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.